हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण देवकीची पुत्र भेट. एकदा देवकी आपले पुत्र श्रीकृष्ण आणि बलराम यांना म्हणाली, तुम्ही दोघेही अवतारी आहात. सत्वगुण नष्ट झाल्यामुळे जे बेधुंद स्वच्छंद झाले आहेत त्यांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझे पुत्र म्हणून अवतार धारण केला आहे. आज माझी एक इच्छा पूर्ण करा. माझा काहीही अपराध नसताना माझे 6 पुत्र कंसाने जन्मताच मारले, त्या पुत्रांची आणि माझी भेट घडवून आणा. मातेने अशी इच्छा करता श्रीकृष्ण आणि बलराम यांनी योगमायेचा आधार घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. त्यांच्या दर्शनाने बलीला फार आनंद झाला. त्याने त्या दोघांचे यथोचित स्वागत केले. श्रीकृष्ण बलीला म्हणाला, स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले होते. तथापि ब्रह्मदेवाच्या शापाने ते हिरण्यकशिपूचे पुत्र झाले. योगमायेने त्यांना देवकीच्या गर्भामध्ये आणले आणि पुढे जन्मताच कंसाने त्यांना ठार केले. ते पुत्र तुझ्याकडे आहेत ते मला दे. त्यांची भेट व्हावी म्हणून आमची माता शोकाकुल झाली आहे. तिची त्यांची भेट झाली की आमच्या मातेचा शोक नष्ट होईल आणि या पुत्रांनाही मुक्ती मिळेल. बलीने मोठ्या आनंदाने त्या 6 पुत्रांना श्रीकृष्णाला दिले. श्रीकृष्ण आणि बलराम त्या पुत्रांना घेऊन द्वारकेला परत आले. त्या पुत्रांना पाहून देवकीला फार आनंद झाला. तिला दुधाचा पाना सुरू झाला. देवकीने त्यांना मांडीत घेतले आणि मोठ्या वात्सल्याने त्यांना दूध पाजले. त्यांना छातीशी कवटाळले. त्या पुत्रांना आत्मसाक्षात्कार झाला. त्यांनी श्रीकृष्ण, बलराम, देवकी, वसुदेव यांना नमस्कार केला. त्यांना मुक्ती प्राप्त झाली. श्रीकृष्णाच्या कृपेने तत्क्षणी ती सर्व आत्मस्वरूपी पावन झाली. द्रौपदीची जन्मकथा. लाक्षागृहामधून सुखरूपपणे बाहेर आल्यावर पांडव गुप्तपणे ब्राह्मणाचा वेश धारण करून वनशोभा पाहत नगरीमधून हिंडू लागले. पांडवांना त्यांचे पितामह कृष्णद्वैपायन व्यासमुनी यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन होऊ लागले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पांडवांनी एकचक्रा नगरीमध्ये एका ब्राह्मणाच्या घरी काही काळ वास्तव्य केले. तेथे त्या ब्राह्मणांवर बकासुराचे संकट आले असता भीमाने बकासुराचा वध केला. यामुळे त्या दुष्ट राक्षसाचे भय गावातील कोणालाही राहिले नाही. त्यामुळे एकचक्रामधील जनताही या ब्राह्मण कुमारांवर खुश झाली. त्या सर्वांना दररोज भरपूर भिक्षा मिळत होती. त्या ब्राह्मणाने या सर्वांना त्यांच्याकडे राहण्याचा आग्रह करून ठेवून घेतले. तेथे एक ब्राह्मण आला आणि त्यालाही एकचक्रामधील ब्राह्मणाने राहायला जागा दिली. हा ब्राह्मण पांडवांसह तेथे राहू लागला. तो दररोज अनेक कथा सांगत असे. यातच त्या ब्राह्मणाने पांचाल देशीच्या द्रुपद राजाच्या कन्येचे स्वयंवर असून हा स्वयंवर सोहळा मोठ्या दिमाखात 3 महिने सुरू राहणार आहे असे सांगितले. त्यावेळी त्याने द्रौपदीच्या जन्माची कथा सांगितली. पांचाल देशीचा राजा आणि द्रोणाचार्य यांच्या वैमनस्याची कथा सांगून तो ब्राह्मण पुढे म्हणाला की द्रोणाचा वध करेल असा पुत्र प्राप्त व्हावा म्हणून द्रुपद राजाने एक यज्ञ केला. त्यावेळी यज्ञवेदीमधून धष्टपुष्ट धाडसी आणि धुम्न महातेजस्वी म्हणून दृष्टद्युम्न कुमार बाहेर आला. तसेच त्याचवेळी एक कुमारीही बाहेर आली. ती श्यामल असल्यामुळे तिचे कृष्णा असे नामकरण केले गेले. हीच
ती द्रौपदी होय. द्रौपदीची पूर्वजन्मकथा. पुढे व्यास महर्षींच्या सांगण्याप्रमाणे पांडव एकचक्रा नगरी सोडून पांचाल देशी राहायला गेले. तेथे ते गुप्तपणे एका कुंभारवाड्यात राहू लागले. त्यावेळी व्यास मुनींनी त्यांना द्रौपदीच्या जन्माची कथा सांगितली. द्रौपदी पूर्वाश्रमी तपोवनामध्ये एका थोर ऋषींची कन्या होती. सर्व गुण संपन्न असूनही तिला अनुरूप असा पती मिळाला नाही. त्यामुळे खिन्न होऊन तिने महाघोर तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतले. त्यावेळी शंकराने वर माग असे म्हणताच तिने परत परत 5 वेळा मला सर्व गुण संपन्न असे पती मिळावेत असे म्हटले. येथे मिळावेत हे आदरार्थी बहुवचन होते. परंतु शंकराने त्याचा अर्थ निराळाच घेतला आणि त्याने तिला वर दिला की पुढील जन्मी तुला भरत कुळात जन्माला आलेले 5 पती मिळतील. व्यास महर्षी पुढे म्हणाले की अशा प्रकारे स्फुरणीय गुणांनी समृद्ध असलेली अशी ही कृष्णा तुम्हा 5 भावंडांची आता भार्या होणार आहे. असे सांगून व्यास महर्षी इच्छित स्थळी निघून गेले. हरिओम.